नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मलाई कोट्टई वालिबन हा सिनेमा तुमच्या भेटीला आलाच आहे. मध्ये कोणीही उच्चारू शकलेलं नाही ते तू करून दाखवलंयस. क्या बात आहे. बरं, मला खूप खरं तर संभ्रम होता की मला बोलता येईल की नाही, पण मी 10 वेळा त्याआधी वाचलंय. नंतर असं वाटलं की नाही, सोनालीलाच विचारूया काय सिनेमाचं नाव. पण थँक्यू, तू ॲप्रिशिएट केलंस त्यासाठी. बरं सोनाली, खरं तर खूप कॉंग्रॅच्युलेशन्स, कारण मराठी सिनेमा तर तू गाजवलेला आहेसच. मराठी प्रेक्षकांच्या मनात तुझं स्थान आहेच. पण आता वेगळा काहीतरी भाषेत सिनेमा करणं, खरं तर हा डिसिजन घेणंच खूप अवघड असतं. पहिल्यांदा जेव्हा ऑफर आली तेव्हा सगळ्यात आधी तुला कसं वाटलं आणि तुला वाटलं की तू परफेक्ट करू शकशील मल्याळी भाषा? नाही, मी तो विचार नंतर केला की मला ही भाषा जमणार आहे की नाही. पहिला थॉट वॉज, ओ हां, रिअली, अच्छा, वाव, ओके ओके. सो अशा पद्धतीचे ते हे होते की आपला विचार कसा काय केला गेला. खोटं वाटलं मला आधी, कारण मी तारा राणीचं शूटिंग करत होते आणि मला अजूनही व्यवस्थित आठवते. मी वॅनिटीत असताना मला फोन आला आणि लाईक, मल्याळम फिल्म में मोहनलाल के ऑपोजिट काम करी की असं कोणीतरी विचारतंय. हे असं थोडी असतं. पण देन अजून 1-2 दिवसांनी अजून एक फोन, असं मला 4-5 लोकांचे फोन आले. एक कोणीतरी कास्टिंग डिरेक्टर, मग एक कोणीतरी प्रोडक्शनमधनं फोन केला, मग एका डिरेक्टरच्या असिस्टंटने फोन केला, मग लिजोच्या असिस्टंटने कोणीतरी फोन केला. असे काही रँडम फोन आले आणि मला खरं नव्हतं वाटत, जेन्युइनली स्पीकिंग. अँड लिजो जोस पेलेश्वरीचं नाव मी ऐकलं होतं. जलीकट्ट नावाचा त्याचा नॅशनल अवॉर्ड विनर सिनेमा मी पाहिला होता. अंगमली डायरीज नावाची फिल्म पाहिली होती. आणि लाईक, वाय विल दे कास्ट अ नॉन मल्याळी. आणि मग मला सिद्धार्थ मेननचा पण फोन आला, आपला मराठी नट, जो खरं तर मल्लू आहे. आणि त्यांनी सांगितलं, अरे दे आर सर्चिंग फॉर यू, यू अवेअर ऑफ इट, आणि असं असं आहे, तर हे लेजिट आहे, हां, क्रेडिबल आहे. तेव्हा जाऊन कुठेतरी मला विश्वास बसला की हे क्रेडिबल आहे, हे कोणीतरी योग्य लोक आपल्याला शोधत आहेत आणि लिटरली आपल्याला शोधत आहेत, कारण एवढे फोन येत आहेत आणि वगैरे वगैरे. मग तुम्ही त्याच आहात ना, मग ते अप्सरा आली तुमचंच आहे ना, वगैरे असे. सो लाईक, अरे ओके, म्हणजे ह्यांना आपण हवे आहोत. आणि दॅट वॉज द फर्स्ट टाईम आय रिअलाइज द ग्रॅव्हिटी ऑफ द सिच्युएशन. मग नंतर मला रितसर सिनॉप्सिस आलं. त्याच्यावर त्या प्रेझेंटेशनवर माझा फोटो दिसला, हे कॅरेक्टर हे आपण करतो आहे आणि ही सगळी यादी. आय वॉज लाईक, वाव, म्हणजे एकतर हे इतकं इन्क्रेडिबल विश्व आहे, जे मलाई कोट्टे वालिबन नावाच्या पिक्चरचं जे विश्व आहे ते खूप वेगळं आहे आणि खूपच कमाल आहे. आणि या विश्वाचा आपण एक भाग असणार आहोत आणि आपण हे पात्र करणार आहोत. आय थॉट इट इज अ ड्रीम कम ट्रू, आणि हे स्वप्न मी कधी पाहिलंच नाही. सो इट्स अ ड्रीम जे कधीच मी पाहिलं नव्हतं. ह्या भाषेत आपण काम करू शकू कधी, असं कधी विचारही नव्हता केला. बट इट्स ॲब्सोल्युटली अमेझिंग टू बी अ पार्ट ऑफ इट. आणि मला असं वाटतं की आणि तेही आपलं एक काम प्रिव्हियस पाहून आपल्याला विचारलं जातं आहे. मराठीतलं एक काम पाहिलं आहे. अप्सरा अली लिजूनी त्या काळात पाहिलं आहे. त्याच्या त्याच्या अजूनही प्लेलिस्टवरती ते गाणं आहे. त्याचं अत्यंत लाडकं गाणं आहे. कुठलीही पार्टी असेल तर तो यूट्यूबला लावतो आणि त्याचा रमतो. आणि त्यात त्यांनी काही मराठी चित्रपट पाहिले आहेत. सैराट असेल, कोट असेल, फॅन्ड्री असेल, नटरंग असेल, ज्याचा तो फॅन आहे. आणि म्हणून त्यांनी आपला विचार या चित्रपटासाठी करणं आणि ह्या जगाचा एक भाग होऊ शकतो आपण, हे खरंच कृतज्ञ आहे मी. पण खरं तू म्हणालीस तसं की दिग्दर्शक ते एवढे अलग लेवलचे, म्हणजे पुरस्कार विजेते, तू ज्यांच्यासोबत काम करणार ते मोहनलाल पुरस्कार विजेते, त्याच्यामुळे एक दडपण असतं का? कारण कुठलाही सिनेमा म्हटल्यानंतर जेव्हा आपण करायला जातो, मराठी असू दे, तर आपण खूप इझिली त्याच्यात जेल होतो. पण जेव्हा दुसऱ्या ठिकाणी जातो, दुसऱ्या कलाकारांसोबत काम करतो, त्याच्यात भाषाच वेगळी, कदाचित ती आपल्याला कळेल न कळेल, आपण मिक्सअप होऊ की नाही, ह्या लोकांसोबत काम करतानाचा तुझा अनुभव कसा होता? काही वेगळं जाणवलं तुला? हो, मी ऑलमोस्ट डिप्रेशनमध्ये गेले होते. चांगले वाईट रोलर कोस्टर राईड होती, मिक्स्ड इमोशन्स होते. कारण पहिलं तर सायनिंग बिनिंग म्हणजे ते सगळं तर खूप पटकन झालं. म्हणजे मी लिटरली हो म्हणाले. मग आमचे निर्माते मुंबईला आले. ते लिटरली मला 10 मिनटासाठी भेटले असतील. त्या 10 मिनटात डेट्स, पैसे, अवेलेबिलिटी, अमुक-तमुक सगळं ठरलं आणि ओके झालं. लाईक, हां, झालं, ओके, फाईन. म्हणजे ऑडिशन नाही, काही नाही, काही चर्चा नाही, काहीच नाही. दे वर व्हेरी शुअर की आम्हाला ही माणसं या रोलसाठी हवेत. चर्चाच नाही काही. आणि मग त्यांनी 1 महिनाभर 6 महिने ब्लॉक केले. राजस्थानला शूटिंग. मग आम्ही केरळला गेलो. आम्ही म्हणजे ते 3-4 लोकं नॉन मल्लूज आहेत. म्हणजे एक बेंगॉली ॲक्ट्रेस आहे. ती तिचा डेब्यूच आहे. ती पहिल्यांदाच अभिनय करते आहे.
किंवा एक कन्नड ॲक्टर आहे, स्टँडअप कमेडियन आहे दानेश सेठ नावाचा, जो पहिल्यांदा मल्याळम बोलतो आहे. सो अशा काही लोकांना आम्हाला गोळा केलं आणि मग आम्हाला तिकडे कोचीमध्ये डायलेक्ट आणि लँग्वेज कोचिंग दिलं गेलं, वर्कशॉप झाले. आम्हाला आमचे डायलॉग्स शिकवले गेले होते, कसं बोलायचं, काय बोलायचं, कुठे स्ट्रेस द्यायचा, पंक्च्युएशन्स, एक्सप्रेशन्स, प्रनाऊन्सिएशन असं सगळं. आणि मग गाणं ऐकवलं गेलं. मग त्याचे काही जॅमिंग सेशन्स झाले. मग लिजोला काय अपेक्षित आहे कॅरेक्टरच्या बाबतीत त्या सगळ्या चर्चा झाल्या. आणि मग मी परत आले मुंबईला. आणि मग 1 जानेवारी म्हणजे जानेवारी 2022 ते जून 2022 23 हा पूर्ण काळ राजस्थानला होतो आम्ही. आणि तिथे गेल्यानंतर डिप्रेसिंग यासाठी होतं की कोणीच आपली भाषा बोलणारं नाही आणि ते काय बोलतंय ते अजिबात कळत नाही. म्हणजे गुजराती, पंजाबी, बेंगॉली आपल्याला कळू शकतात कारण हिंदीच्या आसपासच्या भाषा आहेत. मल्याळम बरं आपलं तर असं आहे की मल्याळम, तामिळ, तेलुगू, कन्नडाच्या 4 भाषांमधलं पण आपल्याला कळत नाही की ही कुठली किंवा ही कुठली आहे. ते चारही सेम साऊंड करतात पण ट्रस्ट मी दे आर ऑल व्हेरी डिफरंट फ्रॉम इच अदर. त्या चारही भाषा खूप वेगळ्या आहेत आणि त्यातही सगळ्यात अवघड म्हणजे मल्याळम आहे. म्हणजे चायनीज नंतर जगातली सगळ्यात अवघड भाषा मल्याळम आहे. तर ते अंदाजच लागू शकत नाही काय बोलतात. इतकं पटपट पटपट खूप बोलतात. सो आय वॉज व्हेरी एका पॉईंटला मी खूप एकटी पण पडले होते, लोनली होते. त्यात इंग्लिश समजेल अशी 2-3च माणसं सेटवर असायची. हां, सो इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. ऑल्सो शूटिंग वॉज व्हेरी डिफिकल्ट कारण राजस्थानला जानेवारीमध्ये प्रचंड थंडी असते, वादळ आलं, ॲक्शन सिक्वन्स लांबला गेला, लाल सरांना खूप लोक सगळे कमीत कमी 2-3दा तरी आजारी पडलेत. सगळे हां. कारण त्या लोकांना बरं ते त्यांच्या भाषा आणि संस्कृतीच्या बाबतीत खूप कट्टर आहेत. म्हणजे इमॅजिन राजस्थानला 6 महिने यांचे केटरर्स तिथे होते. असं नाही की लोकल केटरर्सना बोलवून त्यांना रेसिपी सांगितली नाही. इथून एक 25 लोकं त्यांचं किचन आणि कारभार घेऊन गेले होते आणि त्यांचं ते नारळाचं सगळं जे असतं कोकोनट ऑइलमध्ये बनवणं जेवण किंवा राईस, पुट्टं आणि हे सगळं जे त्यांचे टिपिकल पदार्थ आहेत ते रोज तिथे बनायचे आणि सगळ्यांना तेच असायचे कारण ऑलमोस्ट सगळेच मल्लू होते. आणि मी अशी होते की राजस्थानला बसून रोज पुट्टं कसं खायचं. एकतर ह्या प्रांतात हे नाही उगत. सो आपण युजली ज्या ज्या प्रांतात आहोत तिथलं खाल्लं पाहिजे ना. तर तेही त्यांना जमत नाही कारण ते राहूच शकत नाही त्याच्याशिवाय. आणि ते मला सांगितलं गेलं होतं की तिथे त्यांचं जेवण असणार आहे आणि ते हाताने ते सगळं खातात तर त्यांना त्याच्याशिवाय जातच नाही जेवण. आणि आपण ते नाही करू शकत. सो खाण्याची बोंब, भाषेची बोंब, आपली लोकं नाही. आणि त्यात 1 महिना मी रोज तयार होऊन फक्त एका फाईट सिक्वेन्समध्ये मॉबमध्ये उभी राहायचे. सो मी इतकी फ्रस्ट्रेट झाले होते की डिप्रेस झाले होते. आणि तेव्हा मला आपली लोकं, आपली माणसं आठवायला लागली. मग मध्ये मध्ये ब्रेक्समध्ये मी परत यायचे. मला जायचं आहे, मला 2 दिवसासाठी परत जायचं आहे, पण डिरेक्ट फ्लाईट नाही. असे खूप राडे होते. पण त्याच्यानंतर जेव्हा माझं शूटिंग सुरू झालं खऱ्या अर्थाने तेव्हा खूप मजा आली. इनफॅक्ट ते सगळे जी काही कसरत आणि मेहनत आहे त्याचं जेव्हा मला लिजोनी दाखवलं बोलवून त्याला कळलं की हिला खूप त्रास होतो आहे. कारण की 1 महिना आणि तो पण तो गमतीत म्हणतो की दिस इज द फर्स्ट टाईम आय हॅव द हिरोईन ऑफ माय फिल्म हू इज गेटिंग रेडी एव्हरी डे फॉर 1 मंथ अँड आय एम नॉट शूटिंग विथ हर. कारण सगळं स्केड्यूल पुढे मागे झालं होतं आणि फाईट सिक्वेन्सपासून सुरू झालं. फिल्म सुरू होणार होती माझ्या गाण्यापासून. सो तुम्ही जेव्हा एक सीन करता, एखादं गाणं करता तर तुम्ही ते कॅरेक्टरमध्ये शिरता, तुम्ही त्या चित्रपटाचा भाग होता. पण मी महिनाभर भागच नव्हते झाले कारण माझं काही झालंच नव्हतं. सो ही वॉज ऑल्सो फीलिंग व्हेरी सॅड अँड सॉरी अबाउट इट. बट देन सम थिंग्स हॅपन, ते आपल्या कंट्रोलच्या बाहेर असतात. तर मग फायनली जेव्हा माझा पहिला डायलॉग सीन झाला, पण तेही त्याची पण मागच्या स्टोरी अशी आहे की गमतीशीर की माय फर्स्ट सीन जो माझा शूट होणार होता तो गाणं आणि इंट्रोडक्शन ते झालंच नाही. मग जेव्हा माझा सीन आला की आता हे शूट करायचं आहे तेव्हा रात्री नाईट शूट होतं आणि मला दुपारी लिजोनी बोलवलं आणि मला म्हणाला यू नो आय हॅव चेंज द कॅरेक्टर ग्राफ अँड नाव देर इज अ डिफरंट सीन. म्हणलं अरेच्या 6 महिने मी हे डायलॉग्स पाठ केले आणि आता हा म्हणतोय की हे डायलॉग्सच म्हणायचे नाही आहे. तर म्हणलं आता इट्स अ डिफरंट सीन आणि तो नवीन सीन ॲड झाला होता वेअर आय एम प्रपोजिंग टू वालिबन विच इज मोहनलाल्स कॅरेक्टर इन द फिल्म. आणि लाईक वाव कसला भारी सीन आहे. पण 1 मिनिट हे सगळे डायलॉग्स नवीन आहेत आणि आता मला हे पाठ करावे लागतील. तर म्हणलं हो आज रात्री आपण शूट करतोय. आणि गॉड हे कसं होणार. ज्याची मी वाट बघत होते फायनली ते होते आणि ते असं होतं आहे.
पण देन समहाव मी माझ्या ट्युटरला फोन केला, ती तिथे नव्हती सेटवर. कोचिंग जिने जिने दिलं आम्हाला, ते आमच्या ट्युटरला फोन केलं, बाहेर शिकून घेतली आणि फर्स्ट सीन विथ मोहनलाल अँड आय एम प्रपोजिंग टू हिम. बापरे. पण इट वर्कड आउट व्हेरी वेल आणि वन शॉट वन टेक ओके झाला आणि तिथून पुढची जी जर्नी होती ना ती मग सोयीस्कर झाली आणि आय वॉज लाईक ओके नाव आय फील लाईक अ पार्ट ऑफ द फिल्म अँड देन थिंग्स वर प्रिटी गुड. मग आम्ही चेन्नईला गेलो शूट करायला, जिंजी फोर्टला आम्ही शूट केलं. खरं तर जिंजी फोर्टचं आणि तारा राणीचं असलेलं असोसिएशन आहे, त्यामुळे आय वॉज व्हेरी एक्सायटेड टू बी देअर. पुढचा सगळा प्रवास खूपच गंमतशीर होता. पण मोहनलाल यांच्यासोबत पहिला सीन आणि तू म्हणालीस तसा अलग लेवलचा सीन ज्याने तुला म्हणजे अक्षरशः आत्ता हातात डायलॉग दिले आणि ती सगळी धावपळ. पण त्यांच्यासमोर सीन करताना त्यांना जाणवलं का की तू आत्ता ह्या तुला सगळं आत्ता दिलंयस आणि का त्यांनी अर्थात पहिला सीन झाल्यावर काहीतरी तुला कमेंट केली असेल त्याच्यावर, ती कमेंट काय होती? त्यांना असं नाही जाणवलं कारण की मी वन शॉटमध्ये वन टेकमध्ये अख्खा सीन केला आणि ही वॉज व्हेरी इम्प्रेस्ड आणि त्यांनी खूपच कौतुक केलं आणि दॅट इज इनफ. सो मोहनलाल इज अन ॲक्टर ऑर अ पर्सन हू डज नॉट से मच आणि ते त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे की बऱ्याचदा आपल्याला जे वाटतंय ते समोरच्याला दाखवण्यासाठी किंवा समोरच्यापर्यंत पोहोचावं म्हणून खूप करायला पाहिजे असं नाही होत. काहीच न करता देखील प्रभावीपणे ते पोचवता येतं, मांडता येतं. म्हणजे समोरची व्यक्ती खूप आकांतांडव करते म्हणून त्याचं म्हणणं आपल्याला प्रभाव टाकतंय का, तर असं नसतं. ते आकर्षित करू शकतं, पण कोणीतरी अगदी शांतपणे फक्त फक्त एक नजर रोखून दिली की आपल्याला ते प्रभाव टाकून जाऊ शकतं. सो हे त्यांच्याकडनं मी खूप शिकले ॲज अन ॲक्टर ऑल्सो अँड ॲज अ ह्युमन ऑल्सो. सो ते डोळ्यातनं कायम अप्रिशिएट करायचे किंवा घेऊन सांगायचे की दिस वॉज नाईस किंवा हे असं करू शकतो. आणि त्यांच्याबरोबरचे सीन्स वर्कआउट करताना छान ते कधीतरी काहीतरी छान सजेशन द्यायचे की यू नो आय थिंक यू शुड कम फ्रॉम हिअर अँड डू दिस. आणि आमचे खूप ड्रॅमॅटिक सीन्स आहे, म्हणजे माझं कॅरेक्टर खूप लाऊड आणि लार्जर दॅन लाईफ किंवा ओव्हर द टॉप आहे. असं झालं तसं झालं, कारण ती स्टेजवर परफॉर्म करणारी मुलगी आहे, त्यामुळे ती ओव्हर द टॉप करते. सो ते सगळे सीन्स त्यांच्याबरोबर रंगवताना, ती केमिस्ट्री रंगवताना खूप मजा आली. आणि सो ही द कॅरेक्टर दॅट ही प्लेज इज ॲब्सोल्युटली ऑपोजिट. म्हणजे मी अशी एवढं बोलते आणि ते रिॲक्टच करत नाही, इंट्रोवर्ट कॅरेक्टर आहे. सो दॅट केमिस्ट्री वॉज व्हेरी फन आणि ते क्रिएट करताना खूप मजा आली. किंवा यु नो लेन्स आता इतकी आहे आणि एवढं दिसतंय तर एवढंच करायला पाहिजे वगैरे, हे सगळं ते सांगतात आणि ते सगळं खूप मस्त शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडनं. पण तू त्यांचा ह्याच्या आधी कोणता सिनेमा पाहिला होतास का जो तुला त्यांचा आवडला किंवा एखादं त्यांचं कॅरेक्टर तू आधी बघितलं? हँड्स डाऊन दृश्यम पार्ट 1 पार्ट 2 मी दोन्ही सिनेमे पाहिलेत आणि त्यात पण किती सटल काम करावं एखाद्याने, किती सटल. आणि आय मीन ही इज अ ब्रिलियंट ॲक्टर. मॅक्सिमम नंबर ऑफ नॅशनल अवॉर्ड विनर होल्डर आहेत ते, पद्मश्री आहेत. ही इज अ कॅप्टन ऑल्सो, ही इज अ डान्सर. सो ते सेटवर मला कायम हे बघ मी वानप्रस्था चुकीचं नाव घेत असेल त्याच्यात, हे बघ मी हा डान्स केला होता, मग तुझं कुठलं गाणं बघू पॉप्युलर, मग ते माझं गाणं बघायचं आहे. ते तर त्यांनी बघितलं. सो ओ यू आर दॅट अप्सरा अली गर्ल, ओके. सो ते त्यांना माहितीच होतं. ते त्यांना लिजोनी माझं कास्टिंग झालं तेव्हाच दाखवलं होतं किंवा ही न्यू अबाउट इट. पण आता व्हॉट इज युअर पॉप्युलर सॉन्ग, व्हॉट इज युअर फिल्म कमिंग. सो केळेवाली बुरुम बुरुम, आय हॅव सीन युअर सॉन्ग. ते ॲक्च्युली त्यांनी बुरुम बुरुम आणि केळेवाली मी सांगायच्या आधीच बघून टाकलं होतं. सो दॅट स्टेप सो दॅट हिट यू. किंवा तारा राणीचा टीजर आला तेव्हा मी तिथे शूट करत होते. सो दॅट ही सॉ अँड नाईस, व्हॉट इज इट अबाउट. सो ही इज व्हेरी क्युरियस आणि ते त्यांना बघायचं असतं तुम्ही काय करताय. आणि ॲट द सेम टाईम ते मला सगळ्यांना बसून सी दिस फिल्म आय डिड, दिस डान्स आय डिड, दिस इज माय ॲक्शन सिक्वेन्स, असं ते अजूनही ते चाइल्ड लाईक क्युरिओसिटी आहे त्यांच्यामध्ये. पण या सगळ्यामध्ये तुझी एक ट्रीट आहे ती म्हणजे डान्सची ट्रीट. तू म्हणाली तसं की एकतर ती स्टेजवर परफॉर्म करणारी ते तुझं कॅरेक्टर आहे. सगळ्याच प्रेक्षकांसाठी तुझी डान्स ट्रीट ही खूप महत्त्वाची असते. म्हणजे तो सिनेमा त्यात तू असली म्हणजे डान्स असायलाच हवा. या डान्सबद्दल काय सांगशील, हे कसं शिकले? आणि मी आता पहिलं तू एक व्हिडिओ देखील शेअर केला होता, त्याच्यावरही बऱ्याच कमेंट्स आल्या तुझ्या डान्सवर खास करून. काय सांगशील त्याबद्दल? ऑनेस्टली सांगू तुला तर मी खूप दिवसांनी ऑनस्क्रीन डान्स केला आहे. असा डान्स म्हणजे नटरंग नंतर झपाटलेला 2मध्ये लावणी केली होती आणि त्याच्यानंतर आत्ता करते मी लावणी. मधल्या काळात मी असं नाही केलं आहे. बुरुम बुरुम खेळेवाली दे आर लाईक पेपी नंबर्स, डान्स नंबर्स नाही आहेत, धमाले ओके. पण डान्स नंबर मी खरं तर खूप वर्षांनी केला आणि प्युअर डान्सिंग आणि त्यातही लावणी झोनमधलं काहीतरी. सो बेसिकली लिजोचा थॉट असा होता की
जे कॅरेक्टर मी करते रंगपट्टिनम रंगराणी, ती शी इज लाईक अ रेप्रेझेंटेशन ऑफ इंडियन फोक आर्टिस्ट. असं कुठलं तरी एका विशिष्ट प्रांतातली ती नाही आहे, कारण इट्स अ फॅन्टसी वर्ल्ड. त्यामुळे आम्ही कुठे सांगत नाही आहोत की ही ह्या प्रांतातली आहे, तो तिकडचा आहे, अमुक अमुक. बट हे एलियन आहे, हे मल्याळम नाही आहे. दॅट वॉज हिज ओनली थॉट. पण मग काहीतरी लावणी फ्युजन झोनमधलं काहीतरी करूयात का, जे फोक फॉर्म वाटलं पाहिजे, ते क्लासिकल फॉर्म नाही वाटलं पाहिजे. म्हणजे भरतनाट्यम किंवा मोहिनी अट्टम किंवा ते त्यांच्याकडचे जे डान्स फॉर्म्स आहेत तसं नाही वाटलं पाहिजे, पण ते प्युअर लावणी पण नाही वाटलं पाहिजे. कुठेतरी बघितलं आहे, ओळखीचं वाटते पण काहीतरी वेगळं आहे. त्याच्यातनं ह्या गाण्याचा जन्म झाला. मग त्यात तोडा आहे सुरुवातीला, पण पेहराव पूर्ण लावणीसारखा नाही आहे, घुंगरू नाही आहेत, आंबाडा नाही आहे, मग नथ आहे पण ती धोती आहे. सो असं कधी खूप विचार करून तो सगळा फ्युजन एलिमेंट आणलेला आहे. आणि मग ती कोरिओग्राफी फुलवा कामकरने केली. असं सगळी ती गंमत त्या गाण्याच्या बाबतीत आहे. आणि मला खूप मजा आली, कारण समवेअर डाऊन द लाईन आय एम रिप्रेझेंटिंग मराठी फोक डान्स इन अ मल्याळम फिल्म. सो अशा गोष्टी खूप कमी घडतात, अशी संधी खूप कमी मिळते. तू सुरुवातीला म्हणालीस तसं की एकतर भाषा ही फारच वेगळी, म्हणजे साऊथच्या या चारही ज्या काही भाषा आहेत त्या प्रचंड वेगळ्या, समजायलाच कठीण आहेत. तू त्याचा अभ्यास केलास, कुठले डायलॉग्स, म्हणजे ते आता बरेच शब्द तुला कळले असेल, कुठले नवीन शब्द तुला कळले आणि कुठल्या शब्दांची तुला खास करून उत्सुकता होती की हा असा बोलतायत, बापरे हे काहीतरी वेगळाच अर्थ निघतोय. अ, मला मला अत्यंत खंतही आहे आणि गंमतही वाटते की मी मगाशी म्हटलं तो सीन माझा जो बदलला, त्याच्याऐवजी जो सीन होता तो मी खूप छान पाठ केला होता आणि मला तो खूप आवडतो तो डायलॉग. आता मी म्हणून दाखवीन, कारण की अदरवाईज म्हणायची संधी नाही मिळते मला, फिल्ममधनं ती काढली आहे. त्यामुळे मला तो डायलॉग प्रचंड आवडला होता आणि त्याच्यामागची फिलॉसॉफी प्रचंड आवडली होती. त्याच्याऐवजी जो सीन आला आहे ते डायलॉग मला आता आठवतही नाही आहे. योद्धावं काहीतरी काहीतरी होतं, कारण की ते तेवढ्यापुरतं मी पाठ केलं होतं पॅनिकमध्ये येऊन. आणि ती माझी शॉर्ट टर्म मेमरीच आहे. ते मला आत्ता तू म्हणालीस तर काय होतं आय रिअली डोंट नो. मानसंग येईल असं काहीतरी ते होतं एवढं आठवतं आहे, पण तो तेव्हा झाला आणि संपला. आणि तीच गंमत वाटते मला, जो सीन मी शूट केला तो मला आठवत नाही आहे आणि जो मी नाही केला तो मला पाठ आहे. तर मला आवडेल तो डायलॉग म्हणायला. सत्यम तेलिक्यान कालतिन सॉन्नम वळिगलुंड अंगने तेलियुना उरु वळियल वच्छ नाम वींडुम कांडुमुट्टुम. याचा अर्थ आहे, सत्य समोर येण्याचे वेगवेगळे मार्ग असतात. जर का आपल्या नशिबात असेल तर अशाच एखाद्या मार्गावरती आपण पुन्हा कधीतरी भेटू. सुपर यार, एकदम भारी. हां. फिल्ममध्ये काय आहे हे बघण्यासाठी तुम्ही चित्रपट बघू शकता विथ सबटायटल्स. द फिल्म इज अवेलेबल एव्हरीवेअर. आणि गंमत अशी आहे, मी परवा बुकिंग चेक करत होते, मराठी सिनेमापेक्षा जास्त बुकिंग मुंबईत त्या फिल्मला आहे. सो प्लीज गो अँड वॉच आणि वॉच इट इन बिग स्क्रीन, कारण की इट्स अन एक्सपेरिमेंटल फिल्म. मोठ्या पडद्यावरचा अत्यंत कमर्शियल एक्सपेरिमेंट आहे हा. तो मोठ्या पडद्यावरतीच बघायला पाहिजे. प्लीज नंतर ओ टी टीवर येईल याची वाट नका बघू त्याच्यापेक्षा, जेन्युअनली स्पीकिंग. कारण रोलर कोस्टरमधला अनुभव खाली बसून ए वा कशी मजा येते असं नाही होऊ शकत. तुम्हाला त्या रोलर कोस्टर राईडमध्ये बसावं लागतं, तो पोटात गोळा यावा लागतो आणि हुश्य आपण जिवंत आहोत ते ते अनुभवायचं आहे. सो इट्स अ फिल्म विच ते जग पाहण्यासारखं आहे आणि ते मोठ्या पडद्यावरतीच अनुभवण्यासारखं आहे. पण एक गोष्ट तुला जर सांगितली मोहनलाल किंवा एक साऊथ इंडस्ट्रीमधली, म्हणजे मोहनलाल सरांकडनं तर बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या असतील, तू सांगितलंयस मगाशी, साऊथ इंडस्ट्रीमधली एक गोष्ट जी तुला मराठी इंडस्ट्रीत आणावीशी वाटेल तर ती गोष्ट कोणती असेल? लॉयल्टी. आपल्या भाषे आणि संस्कृतीबद्दलची लॉयल्टी. म्हणजे ती माणसं, नॉट जस्ट फिल्म इंडस्ट्रीतली माणसं, पण तुम्ही एरवीसुद्धा केरळमध्ये उतरलात टुरिस्ट म्हणून किंवा जनरली फिरायला गेलात आणि तुम्ही इंग्लिशमध्ये बोलायला लागलात तर ते तुम्हाला उत्तरच देणार नाहीत. त्यांना येत असलं तरी, आणि मुळातच 80% लोकांना येतच नाही. त्यांना फक्त मल्याळम भाषा येते आणि ते त्यांच्या भाषेच्या बाबतीत, त्यांच्या संस्कृतीच्या बाबतीत, त्यांच्या साहित्याच्या बाबतीत, त्यांच्या कलेच्या बाबतीत प्रचंड लॉयल आहेत. तिथे 600 स्क्रीन्स फक्त मल्याळम चित्रपटांसाठी आहेत. मग हिंदी चित्रपट किंवा मग तेलुगू, तमिळ इतर चित्रपट लागतात. पहिले मल्याळम. सो प्राधान्य दिलं जातं. ते फक्त चित्रपट नाही तर एरवीसुद्धा प्रत्येक व्यक्ती घरात
पहिलं मल्याळम बोलते. आपल्याकडे तसं होत नाही आणि याचा दोष आपण सरकारला, फिल्म मेकर्सना, इतरांना देऊन चालणार नाही. प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे. घरात आपण आपल्या मुलांना ठीक आहे ना, कॉन्व्हेंट एज्युकेशन द्या, त्यांना इतर सगळ्या भाषा शिकवा, पण त्यांना त्याच बरोबरीने मराठी बोलता आलीच पाहिजे. भाषा ही शिकवायलाच पाहिजे. आणि हे ना असं लादून नाही होणार, हे आतून आलं पाहिजे. आणि ते जर प्रत्येकाला, प्रत्येक कुटुंबाला आपापल्या घरात वाटलं ना, तर त्याचे पडसाद, त्याची फळं प्रत्येक क्षेत्रात बघायला मिळतील. आपल्या राज्यात जर का प्रत्येकाला वाटलं की आपण पहिलं मराठी केलं पाहिजे, तर उद्या मला हे सांगावंच लागणार नाही की तुम्ही पहिला मराठी चित्रपट बघा. लोक आपसुकच जातील, नाटकं पाहतील, चित्रपट पाहतील, पुस्तकं वाचतील, साहित्य, एवढं सगळं जे काय आपल्या संस्कृतीमध्ये आहे त्याला आपण प्राधान्य दिलं पाहिजे पहिलं, विच विल अफेक्ट ऑल दी अदर इंडस्ट्रीज. खास करून तिकडचे प्रेक्षक हे सिनेमा वेडे प्रचंड असतात आणि स्टार वेडे प्रचंड. सो तसा अनुभव तुला तिथे शूट करताना, इवन रिलीज झाल्यावरही एक वेगळ्या लेवलचे प्रेक्षक तुला बघायला मिळाले असतील, तर आपल्यातही तो बराच फरक आहे. तिथे अगदी देव मानतात त्या फिल्म स्टार्सना. तर तो अनुभव तुला आला का आणि ते तू पाहिलंस का, फील केलंस? ॲब्सोल्युटली. शूटिंगच्या वेळेला नाही आला, कारण आम्ही केरळला शूटिंगच नाही केलं. आम्ही राजस्थानला केलं आणि मग काही दिवस जिंजी फोर्टला तामिळनाडूमध्ये केलं. पण रिलीजच्या दिवशी सो आय हॅड 2 ऑप्शन्स. सो मोहनलाल सरांनी दुबईत प्रेमियर ठेवला होता आणि मी दुबईत असते. सो त्यांनी मला इन्व्हाइट केलं होतं की तू दुबईच्या प्रेमियरला ये किंवा पण मी ऐकून होते फॅन शोज कशा पद्धतीने होतात साऊथमध्ये. म्हणजे तामिळ तेलुगूमध्ये तर ते वेगळ्याच लेवलचं असतं. म्हणजे ज्या पद्धतीने रजनीकांत सरांचे फॅन्स आहेत किंवा कमल हसन सरांचे फॅन्स आहेत, इट्स अ डिफरंट. अभिषेक वगैरे होतो पोस्टरवरती आणि हे सगळं आपण ऐकलं आहे, पाहिलं आहे व्हिज्युअल्समध्ये. सो तिथे मोहनलाल सरांच्या फिल्म्सला पण फॅन शोज असतात आणि मॅडनेस असते, हे मी ऐकलं होतं. सो आज लाईक मला ते अनुभवायचं आहे. मी दुबईत येईन नंतर पिक्चर बघायला, बट आय वॉन्ट टू एक्सपिरियन्स दॅट, कारण आपण त्या चित्रपटाचा भाग आहोत. हे सारखं नाही होणार आहे आयुष्याचं. आय वॉन्ट टू विटनेस. सो आय टोल्ड सम ऑफ माय फ्रेंड्स ऑल्सो. सो निखिल महाजन हा माझा मित्र आहे, तो म्हटला मला यायचं आहे. आशय कुलकर्णी होता, मला यायचं आहे, मला पण ते अनुभवायचं आहे. चला, असं आम्ही सगळे तिकीट काढून गेलो आणि सकाळी 6:30चा शो होता आणि 6 वाजल्यापासून DJ लावला होता बाहेर. DJ लावून लोक, मी सोशल मीडियावरती शेअर केलेत ते व्हिज्युअल्स, पोटावरती फुल बॉडीवरती पेंट करून मोहनलाल सरांचे फोटो लावून फुल वरात निघाली होती 6 वाजता पहाटे. आणि आम्ही की काय चाललंय. आणि मग थिएटरमध्ये फुल डिस्को आणि मग लाईट्स आणि ह्याव त्याव आणि मग हाऊसफुल शो अर्थात. आणि मग पहिलं टायटल्सवरती आरडाओरडा. आणि माइंड यू, मोहनलाल सरांच्या एंट्रीला आणि त्यांच्या टायटलला तर आरडाओरडा झालाच, पण लिजोच्या नावावरती सुद्धा तेवढाच आरडाओरडा झाला. म्हणजे दिग्दर्शकाच्या नावाला सुद्धा इतका मोठा फॅन क्लब आहे किंवा त्याच्यासाठी सुद्धा लोक आली आहेत आणि त्याचा एक खूप मोठा चाहता वर्ग आहे. हे खूप कमी पाहायला मिळतं, आपल्याकडे तर नाहीच आहे. सो इट्स इनक्रेडिबल टू सी की लोक दिग्दर्शकासाठी आलेले आहेत, त्याच्या नावावर आरडाओरडा करतात. आणि अर्थात मोहनलाल सरांच्या एंट्रीला तर काहीच ऐकू येत नाही. दॅट वॉज इन्सेन. टू फील दॅट काइंड ऑफ क्रेज, मॅडनेस वॉज अन एक्सपिरियन्स. एक्सपिरियन्स सोनाली तुला घ्यायला मिळाला. खरं तर नववर्षाची सुरुवात खूप छान झाली आहे तुझ्यासाठी. आणखीन बरेच सिनेमे असे येतील आणि तुझी स्वप्न पूर्ण होतील. या वर्षात आणखीन नवीन कुठल्या कुठल्या गोष्टी घेऊन येतेस हेही आम्हाला पाहायचं आहे. सो थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा तुला पूर्ण जर्नीसाठी. थँक्यू.